हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी स्पेशल झटपट आणि खूप लवकर होणारे आणि एकदम इझी रेसिपी आहे याची. ते म्हणजे साबुदाणा वडे. तर चला मग स्टार्ट करूया. तिथं घेतलेला आहे मी उकडलेला आलू मॅश करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये घातलेला आहे शाबू, भिजू घातलेला शाबू आहे मी. रात्री भिजू घातलेला होता. मग सकाळी जे हे साबुदाणा वडे करत होते मी. त्याच्यानंतर मीठ टाकत आहे मी, शेंगदाण्याचं कूट, मिरचीचं थोडंसं पेस्ट टाकलेलं आहे आणि चव्यानुसार मीठ टाकलेलं आहे. पूर्ण एकत्रित करून झाल्यानंतर आता आपल्याला याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे, म्हणजे वडे करून घ्यायचे. त्याचे आपल्याला आपल्या आवडीनुसार आपण छोटे मोठे करू शकतो. मी ते छोटे छोटेच करत आहे, जास्त मोठे नाही करत मी. आणि खूप लवकर होते आणि खूप छान पण लागते रेसिपी. कदाचित खूप जण असे हे करत पण असतील घरामध्ये वगैरे, ज्या दिवशी उपवास वगैरे असतो आपला. तर हे पहा, अशा प्रकारे जे आहे त्याचे आपल्याला हे करून घ्यायचे आहेत, वडे करून घ्यायचे आहेत. इथे सगळे जे आहे ते वडे करून घेते मी. आणि आता इथे जे आहे ते कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं मी, आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालं होतं. नंतर जे आहे ते गॅस कमी केलेला होता मी. आता याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला हे वडे सोडून द्यायचे आहेत. आणि याला जे आहे आता वडे सोडून दिल्यानंतर हलकंसं जे आहे खालूनच आधी थोडंसं मस्त फ्राय होऊ द्यायचं आहे त्याला, नंतर पलटी करून टाकायचं आहे ते. तर हे पहा, आता मी पलटी करून घेत आहे आणि याला 2-3 वेळेस चांगलं पलटी करू करू तसं फ्राय करून घ्यायचं. कमी गॅसवरती, फुल गॅस करायचं नाही, किंवा मधून मग कच्चे राहतील, मग ते चांगले प्रकारे जे आहे ते फ्राय नाही होणार. तर हे बघा, अशा प्रकारे. तर खाली आता नंतर जे आहे ते शेवटी शेवटी जे आहे, म्हणजे पूर्ण मधून फ्राय झाल्यानंतर गॅस फुल केलेला होता मी. मग नंतर हे असे फ्राय करून झाले ते एकदम खरपूस खरपूस असे क्रिस्पी क्रिस्पी झालेले आहेत एकदम. तर माझ्या चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर वडे आपली एकदम अशी रेडी आहेत, खूप छान लागतात, नक्की ट्राय. तर बघा, असं प्लेटमध्ये जे आहे ते असं सर्व करून घ्यायचं आहे. खूप छान लागतात, नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हे पण नक्कीच करा.